नंबर 6 वर. आणि काही गुड प्रॅक्टिसेस, काही महत्वाच्या प्रॅक्टिसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्हाला त्या उपयोगी ठरतील. ईमेल आणि व्हॉट्सअपच्या मी बऱ्याच तुम्हाला सांगितलं. ईमेल आणि व्हॉट्सअपची एक महत्वाची गोष्ट तुम्ही करा, ती म्हणजे ऑटो रिप्लाय सेट करा. ऑटो रिप्लाय सगळ्यांना माहिती आहे, आउटलुकमध्ये असतो, जीमेलमध्ये असतो, तुमच्या कंपनीचं जे काही ईमेल अकाउंट असेल त्याच्यात असेल, आणि व्हॉट्सअपमध्ये पण बिझनेस व्हॉट्सअपमध्ये ऑटो रिप्लाय आलेला आहे. तो ऑटो रिप्लाय काय करतो की जेव्हा तुम्हाला एखादी मेल येते त्याला ऑटोमॅटिकली एक रिप्लाय जातो. तो ऑटोमॅटिक रिप्लायमध्ये काय लिहायचं तुम्हाला की थँक्यू फॉर युअर मेल, आय हॅव रिसिव्ड युअर मेल अँड आय विल रिप्लाय यू बाय दिस टाइम. आणि तो डिफॉल्ट टाइम तुम्ही एक 4-5 तासाचा किंवा 1 दिवसाचा घेऊ शकता. ऑब्व्हियसली 24 तास नाही लिहायचं, पण एक 6 to 7 hours लिहा की तुला 6 ते 7 तासात रिप्लाय मिळेल. जर काही अर्जंट असेल तर कॉल मी. म्हणजे काय, कुठलीच मेल अर्जंट राहणार नाही त्याच्यानंतर. जेव्हा तुम्ही ऑटो रिप्लाय सेट केला तर तुम्हाला एक मेल आली, त्याला रिप्लाय गेला, तुमचं काम संपलं. की तुम्ही काय रिप्लाय केला की मी 6-7 तासाने रिप्लाय करेन. ओके, हा ऑटो रिप्लाय गेला, सो तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली लगेच रिप्लाय करायची. आता समोरच्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याला जर खूप अर्जंट आहे तर तो कॉल करेल. आणि कॉलवर मोस्ट ऑफ द गोष्टी संपून जातात, लवकर होतात, रादर दॅन ईमेल खेळत बसण्यापेक्षा. ओके, सो हे जरूर करा. दुसरी गोष्ट, ईमेलमध्ये जे मी सांगितलं, कन्स्ट्रेंट ठेवा. 3-4 ओळीच्या वर मेल लिहूच नका, अजिबात लिहू नका मित्रांनो. खूप नुकसान कराल तुम्ही स्वतःचं, तर तुम्ही अगदी मोठ्या पॉइंट टू पॉइंट मेल्स लिहत बसला. ईमेल इज अ कम्युनिकेशन टूल, इट इज नॉट अ प्लॅनिंग टूल, ऑर इट इज नॉट व्हॉट यू कॉल इट, कन्व्हिन्स करण्यासाठी कोणाला ईमेलचा वापर करू नका. जगातला कुठलाच माणूस झालेला नाहीये. तुम्ही काहीतरी लिहाल, त्याचं अजून काहीतरी मिसकम्युनिकेशन होईल, त्याला अजून काहीतरी वाटेल, हा असं लिहितो का, वर 4 लोकांना सीसी करतो का, मग तो अजून काहीतरी मोठं लिहेल, आणि मग ते उगाच भांडाभांडी वादावादी होत राहील. कॉर्पोरेटमध्ये खूप होते ही. मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये होतो मित्रांनो, यू विल नॉट बिलीव्ह, 200-250 ईमेलला डेली रिप्लाय करायचो. सो आय नो की काय पेन असतं त्याच्या मागे, आणि ते जरूर अवॉइड करा. दुसरं म्हणजे सेम गोष्ट फोन कॉल्स बद्दल पण आपल्याला करायचे. सो काही जण मी बघितलेले आहेत, आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण होते, गोदरेजमध्ये. ते काय करायचे की इव्हन त्यांचा जो डेस्कचा फोन होता ना, त्या डेस्कच्या फोनला पण त्यांनी टाइम लावून ठेवलेला. टाइम लावून म्हणजे काय की दिवसाचा सुरुवातीचा 2 तास किंवा 1.5 तास किंवा 1 तास फोन घ्यायचाच नाही, किंवा त्यांनी स्लॉट ठेवलेली की मला फोन ह्या वेळेमध्येच करा म्हणून, असे स्लॉट ठेवलेले. ओके, सगळीकडे ते शक्य नाही, पण जिथे जिथे शक्य आहे तिथे हे जरूर करा. त्या स्लॉट्समध्येच फोनला रिप्लाय द्या किंवा तुमच्या ईमेलला रिप्लाय द्या. सोशल मीडिया तुम्हाला सगळ्यांना आवडतो, आणि मी स्वतः सोशल मीडियाचं ट्रेनिंग देतो लोकांना. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगणार नाही की सोशल मीडिया बंद करा वापरायचा, पण तुम्हाला एक पॉवरफुल टिप देतो. तुमचा फोन आहे ना, त्या फोनमधून सोशल मीडिया काढून टाका. सोशल मीडिया वापरू नका असं नाही मी म्हणत आहे, तुमच्या फोनमधून ते काढून टाका. ओके, फोनमधून काढून टाकलं तर काय होईल, ऑब्व्हियसली व्हॉट्सअप तुम्ही काढू नाही शकणार, पण इतर सोशल मीडिया, फेसबुक वगैरे काढू शकता, की तुम्ही ते डेस्कटॉपवरून, लॅपटॉपवरून बघू शकता. किंवा अगदी फोनवरून जर बघायचं ना, तर ऍप काढून टाका. तुम्हाला पाहिजे तेव्हा वेबसाईट facebook.com मध्ये जा आणि लॉग इन करून बघा. सो त्याच्यामुळे होतं काय की तुमचा वेळ फार वाचतो. फेसबुकमध्ये स्पेशली, किंवा फेसबुक असो, युट्यूब असो, या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही डेस्कटॉपवर बघता तेव्हा तुम्ही तासन-तास नाही बघू शकत, कारण आसपासची माणसं बघत असतात. पण जेव्हा तुम्ही फोनवर असता तेव्हा माइंडलेस आपण ते स्क्रोलिंग करत राहतो, आणि त्याच्यामुळे फार वेळ वाया जातो आपला. बऱ्याच वेळेला 20-25 मिनिटं गेल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे उगाच घालवला वेळ, नाही बघायला पाहिजे होतं मला. ओके, सो सोशल मीडिया फोनमधून शक्य असेल तर काढूनच टाका, डेस्कटॉप, लॅपटॉपवरून ऍक्सेस करा. त्याच्यामुळे कंट्रोल तुमच्या हातात राहतो. जर तुम्ही ऍपमध्ये वापरत असाल तर कंट्रोल तुमच्या हातात नाही, एवढं लक्षात घ्या. आणि सो ईमेल, फोन कॉल्स आणि सोशल मीडिया, हे जर तुम्ही 3 गोष्टी इफेक्टिव्हली केल्या ना मित्रांनो, यू विल सेव्ह 1 hour डेली. 1 hour, 1 तास आरामसे निघेल तुमचा. आणि 1 तास डेली म्हणजे आठवड्याचे 7 तास, म्हणजे महिन्याचे 28 तास तुम्हाला मिळतील. आणि एवढं मिळालं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काय करायचंय, फॅमिलीला टाइम द्यायचा आहे, पेंटिंग करायचंय, बुक वाचायचंय, काही करू शकता तुम्ही. 28 तास खूप होतात 28 तास. ओके, आणि हा वेळ आपला चोरून नेलेला आहे यांनी, तो आपल्याला काढून आणायचा आहे, परत मागून आणायचा आहे, कारण तो आपला आहे. सो इथपर्यंत झाल्यानंतर मी तुम्हाला माझी आवडती 5 minute माइंड हॅक सांगणार आहे. आणि तोपर्यंत मित्रांनो, मला एक रिक्वेस्ट करायची तुम्हाला. रिक्वेस्ट ही की आत्तापर्यंतचं सेशन कसं झालं त्याचं तुम्हाला क्विकली मला कमेंट द्यायचे. कमेंट ही की तुम्हाला या सेशनमध्ये कुठल्या 2 महत्वाच्या गोष्टी तुम्ही आज शिकलात.
कुठल्या 2 महत्वाच्या गोष्टी आज शिकलात ते तुम्ही मला सांगायचं आहे आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला 5 मिनिट माइंड हॅक सांगणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक लिंक देतो आहे. ही लिंक Facebookची आहे. या लिंकवर क्लिक करा आणि क्विकली त्या लिंकवर लिहून या की तुम्हाला आजच्या सेशनमध्ये कुठल्या 2 गोष्टी शिकायला आवडल्या किंवा कुठल्या कळल्या, आवडल्या, पटल्या, इम्प्लिमेंट करणार आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 5 मिनिट माइंड हॅक सांगणार आहे. सो लिंक मी इथे दिलेली आहे. जे आज आपण 1.5 तास मी तुम्हाला दिला त्याच्या बदल्यात तुम्ही मला 1 मिनिट द्या आणि क्विकली या लिंकवर क्लिक करून कमेंट करा की तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काय आवडलं. इथे देऊ नका कमेंट्स, कारण हा वेबिनार संपल्यानंतर या कमेंट्स निघून जाणार. त्याच्यामुळे मी तुम्हाला अशी लिंक दिली जिथे मला तुमच्या कमेंट्स नंतर पण बघता येतील. तुम्ही काय शिकलात ते तुम्हाला क्विकली त्या कमेंटवर क्लिक करून कमेंट्समध्ये लिहायचं. फेसबुकची लिंक आहे तिथे लिहायचं. सो आय एम वेटिंग फॉर यू. 1 मिनिटाचा ब्रेक घेतोय. त्या 1 मिनिटामध्ये जाऊन तुम्ही इथे लिहून या. त्याच्यानंतर आपण 5 मिनिट्स हॅक शिकणार आहोत. आणि 5 मिनिट हॅक खूप चांगली आहे, जबरदस्त आहे. तुम्हाला वाटेल ती सोपी आहे, पण ती एवढी सोपी नाही आहे. सदानंदजी जी लिंक दिली त्या लिंकवर कमेंट करा, कारण हा वेबिनार संपल्यानंतर तुमची कमेंट कोणाला दिसणार नाही, मला पण नाही. सो रिक्वेस्ट आहे की जी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करा. क्विकली 2 शब्द लिहायचे. तुम्हाला शिकायला आवडलं आजच्या सेशन मध्ये, व्हॅल्यू मिळाली का. संगीता मॅडम धन्यवाद, तुमची कमेंट दिसते मला. अजित सर तुमची दिसते. सदानंदजी तुमची दिसते. थँक्यू. क्विकली कमेंट करा मित्रांनो. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट ऑफ युअर टाइम. आय अंडरस्टँड तुमच्या वेळेचं महत्व मला कळतं आणि त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ वाया घालवायला सांगणार नाहीये. ग्रेट. थँक्यू. सो विल कम बॅक टू अवर टॉपिक आणि 5 मिनिट माइंड हॅक बद्दल मी तुम्हाला सांग. सो मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे 5 मिनिट माइंड हॅक. आणि ती माइंड हॅक ही आहे की 5 मिनिटं तुम्हाला दिवसातली अशी काढायची आहेत. बाय द वे, ही 5 मिनिट माइंड हॅक कुठून आली ते आधी सांगतो तुम्हाला. मी ओशोंचं एक लेक्चर ऐकत होतो, त्याच्यामध्ये मला हे ऐकायला मिळालं. आणि ओशोंचं जर तुम्ही बघितलं इंटरनेटवर बरीच माहिती आहे. त्यांना प्रश्न विचारायचे लोक आणि ते फार वेगळेच, अतिशय वेगळी उत्तरं द्यायचे. आणि तसंच एक त्यांना कोणीतरी प्रश्न विचारलेला की हाऊ टू फोकस. ओके. आणि तेव्हा त्यांनी हाऊ टू फोकस पेक्षा त्यांना तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला की पर्पज ऑफ लाईफ, व्हॉट इज पर्पज ऑफ लाईफ वगैरे असं काहीतरी विचारलेलं. आणि मग तो त्यांनी टर्न केला क्वेश्चन. तर त्यांनी सांगितलं की डुईंग नथिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. काहीच न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पहिल्यांदा मला वाटलं हे एकदम सिली आहे, असं काहीच कसं नाही करायचं, काहीतरी करायचं, आपल्याला वेळ दिलाय देवाने तर काहीतरी करूया त्याचं. पण देन त्यांचं एक्सप्लेनेशन फार छान होतं त्याचं. आता मी ते सगळं एक्सप्लेनेशन सांगत नाही तुम्हाला. पण त्यांनी असं सांगितलं की लाईफ इज टू डू नथिंग. म्हणजे तुम्ही जीवनात आलात ना तर काहीच नाही करायचं, आनंद घ्यायचा जीवनाचा. ओके. तर आपल्याला ऑब्व्हियसली सगळं आयुष्याचा आनंद असा घेणं शक्य नाही, आपल्याला काहीतरी करावंच लागतं पोटा पाण्याचं. तर 5 मिनिटं तरी आपण स्वतःसाठी अशी काढू शकतो जिथे आपण काहीच करणार नाही, काहीच नाही, म्हणजे विचारही नाही करायचा. फोन बिन तर लांब, गाणंही नाही ऐकायचं, समोर स्क्रीन पण नाही पाहिजे. फक्त शांत बसून राहायचं आणि 5 मिनिटं थांबायचं. त्याला ध्यान म्हणा, मेडिटेशन म्हणा, आणखीन काय म्हणायचं ते म्हणा. पण 5 मिनिटं विचार न करता राहायचं. अर्थात तुमचं मंकी माइंड आहे ते उड्या मारणार इकडून तिकडून, पण असं ठरवून विचार नका करू. चला आता मला 5 मिनिटं आहेत, आता मी प्लॅनिंग करतो, असं नाही करायचं. ठरवून विचार नाही करायचा. माइंड उड्या मारताय मारू दे, पण ते 5 मिनिटं तुम्ही स्वतःला द्या. आणि
सुरुवातीला हे कठीण वाटेल, हा फार कठीण आहे 5 मिनिटं काही न करता बसणं. पण जेव्हा तुम्ही कराल ना मित्रांनो, दिस इज ऍक्च्युअली मेडिटेशन आणि इट ब्रिंग्स युअर ब्रेन बॅक टू स्क्वेअर, काय बोलतात त्या, स्क्वेअर वन, की तुमचं माइंड जे आहे ना ते फार इथे तिथे पळून ना बिचारा गडबडलेलं आहे. त्या माइंडला जागेवर आणण्यासाठी ही टेक्निक आहे. 5 मिनिट्स माइंडफुलनेस जे म्हणतात ना, अवेअरनेस, माइंडफुलनेस. सो तुमच्या माइंडला जर सुपर पॉवर द्यायची असेल तुम्हाला, तुम्ही जर 2 बॅटरीज टाकता त्याच्या जागी 10 बॅटरीज लावल्या तर कसं होईल, तसं काहीतरी करायचं असेल तर हे 5 मिनिटाची माइंड हॅक वापरा. 5 मिनिट्स, डू नथिंग. प्रॅक्टिस करा. कठीण आहे, मला पण अजून एवढं इफेक्टिव्हली जमत नाही, बट आय एम वर्किंग ऑन इट. ओके, सो मित्रांनो, दिस वॉज सम गुड प्रॅक्टिसेस अबाउट व्हॉट यू कॉल. आपण एक क्विकली समरी घेऊया आणि मग क्वेश्चन आन्सर कडे जाऊया. सो पहिल्यांदा आपण बघितलं फोकस म्हणजे काय, कुणावर करायचा, कधी करायचा. फोकसचा फॉर्म्युला आपण बघितला, CFC, क्लॅरिटी, फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं चेकलिस्ट कशा बनवायच्या, कधी बनवायच्या, टाइम बॉक्सिंग बद्दल आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितली प्रायोरिटी मेथड, ABCDE, आपलं काम कुठलं महत्वाचं आहे ते आपण ठरवायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं गेटिंग थिंग्स डन, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला फटाफट आपला वेळ वाचायला मदत करतील त्या. आणि 6वं, सम गुड प्रॅक्टिसेस, ऑब्विसली ज्या तुमच्या माइंडला अवेअर करतील, माइंडफुलनेस वाढवतील आणि तुमचा एकंदरीत वेळ वाचवून तुम्हाला फोकस करायला मदत करतील. सो मित्रांनो, ह्या होत्या सुपर प्रोडक्टिव्ह बनण्याच्या माझ्या टिप्स. याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक असतील, पण मला या 1-1.5 तासामध्ये ज्या सांगता आल्या त्या ह्या आहेत. ओके, मला तुमच्या कमेंट्स दिसत आहेत येताना आणि आय एम शुअर तुम्हाला त्याची उत्तरं ऐकायला आवडेल. सो सोशल मीडिया कंट्रोलसाठी ऍप आहेत का? यस निखिलजी, खूप सारे ऍप आहेत सोशल मीडिया कंट्रोलसाठी. डेस्कटॉपसाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरचे बरेचसे ऍप्स मिळतात आणि फोनसाठी पण मिळेल. तुम्हाला फक्त प्ले स्टोअर मध्ये जाऊन सर्च करायचं आहे. फॉरेस्ट नावाचं एक फार चांगलं ऍप आहे, ते तुम्हाला सोशल मीडिया दिलेल्या वेळासाठी ब्लॉक करायचं ऑप्शन आहे. काही काही एक्स्ट्रीम ऍप्स आहेत, म्हणजे जिथे तुम्ही ब्लॉक केली एखादी साईट, समजा फेसबुक ब्लॉक केली 15 मिनिटासाठी आणि त्या 15 मिनिटात जर तुम्ही परत गेलात तर तुमचे अकाउंटमधून पैसे कट होणार आपोआप. असे एक्स्ट्रीम साईट्स, ऍप्स पण आहेत. कंट्रोल्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये, पण तेवढ्याची गरज नाही आहे. बेसिकली सगळ्यात महत्वाचं आपल्या मनाचं नियंत्रण महत्वाचं आहे. आणि बेसिक ऍप्स तुम्हाला मिळतील जे काही वेळासाठी, दिलेल्या वेळासाठी तुम्हाला सोशल वगैरे ऍप्स बंद करून टाकतील. बरेचदा काम सुरू होतं पण फार काळ उत्साह टिकत नाही. ओके, गौरी मॅडम, उत्साह ना अशीच गोष्ट आहे की ती फार काळ टिकत नाही. आपलं माणसाचं ब्रेन जे आहे ना त्याला डोपामाइन लागतं. इट्स ऑल केमिकल हिअर. पहिल्यांदा हे लक्षात घ्या, उत्साह, आनंद, सॅडनेस हे सगळं केमिकल रिॲक्शन आहे इथली. ओके, आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की जर तुम्ही पोमोडोरो करत राहिलात, 25-25 मिनिटाचे स्लॉट्स केले, किंवा जे तुमचे MIT जे आहे 3 तास तुम्ही पूर्ण केलेत ना, तर तुमचं ब्रेन तुम्हाला हॅपीनेस देतं. तुमचं ब्रेन सिग्नल देतो, यू आर टू गुड, यू आर ग्रेट, आजचं काम अचीव केलं. आणि तोच तुमचा उत्साह पुढे कॅरी फॉरवर्ड होतं. नाहीतर काय होतं, उत्साह डिप्लीट होतो. डिप्लीट म्हणजे कमी कमी होतो, वापरला जातो ना तो. सो तुमची लिस्ट मोठी आहे 25 लिस्टची, तुम्ही 3 कामं केलीत तरी बाजून 20 बाकी आहेत. मग तुमचं ब्रेन सांगणार, अरे काय किती पण मेहनत कर, हे होणार नाही. तुमचा उत्साह कमी कमी होतो. आणि जेव्हा तुम्ही MIT वर काम करता ना, तेव्हा तुमचा उत्साह का वाढतो? कारण तुमच्या गोलकडे घेऊन जाणारी गोष्ट होते. आणि म्हणून तुम्हाला बेसिकली डिसिप्लिनने ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि हे जर तुम्ही केलं ना मित्रांनो, 3 ते 6 महिन्यामध्ये हॅबिटमध्ये रूपांतर होतं, सवयीमध्ये रूपांतर होतं. मग तुम्हाला उत्साहाची गरजच लागत नाही. मग इट्स लाईक तुम्ही सकाळी उठल्यावर ब्रश करतात, ब्रशचा कुठे आपल्याला उत्साह असतो का? पण आपण करतो ना. सो बिकॉज इट्स अ हॅबिट. आणि तसं होणार आहे. सो हे आपले पहिले 3 ते 6 महिने आपल्याला जपायचं आहे डिसिप्लिनला. त्याच्यानंतर डिसिप्लिनची गरज नाही, ते ऑटोमॅटिक येतं, हॅबिट होते त्याची. थँक्यू अजित सर पेमेंट केल्याबद्दल. ओके, अमोलजी म्हणतात सर कमी पैशामध्ये तुम्ही खूप जास्त व्हॅल्यू देता. थँक्यू अमोलजी, ग्रेट. सो मित्रांनो, यू कॅन परचेस वेन एव्हर यू वॉन्ट. पहिल्या 100 लोकांसाठी ही प्राइस आहे आणि नक्की याचा तुम्ही फायदा घ्या, कारण त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळणार आहे. मला ऑब्व्हियसली नवीन नवीन गोष्टी शिकवायला आवडतात. एका विषयात मी फार अडकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल मी फार एकच कोर्स जास्त वेळा कंटिन्युअसली विकत नाही. पण मी स्वतः पुढे जातो, नव्या गोष्टी शिकतो. माझ्याबरोबर शिकायला या प्रवासात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आय थिंक आपलं वेबिनार आता बंद व्हायला आलेला आहे.
सो तुम्हाला सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद की तुम्ही आलात या वेबिनारमधून. आय एम शुअर तुम्हाला मला व्हॅल्यू द्यायला जमली असेल, नवीन काहीतरी शिकायला तुम्हाला आवडलं असेल, आणि आपला वेळ जो आहे तो आपला जीव आहे, अशा प्रकारे त्याला वाचवा, जपून जपून वाचवा. इफ यू यूज इट इफेक्टिव्हली, लोकांना थोड्या दिवस तुमचा राग येईल, पण नंतर त्यांना तुमची व्हॅल्यू कळेल, आणि तुमचा वेळ तुमच्या MIT ला दिलात, तुमच्या मोस्ट इम्पॉर्टंट टास्कला दिलात, तर जगात असं नाही आहे कुठलीच गोष्ट जी तुम्ही अचीव करू शकणार नाही. फक्त ती एकच गोष्ट ठरवा जी तुम्हाला अचीव करायची. तुम्ही 4 गोष्टी ठरवल्या तर नाही होणार. एवढं सांगून मित्रांनो मी तुमची रजा घेतो आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय बाय.